हिंगोली जिल्हा हा ना उद्योग जिल्हा म्हणून ओळख आहे, मात्र हाच जिल्हा जे आहे ते आता हळूहळू उद्योगामध्ये पाऊल पुढे टाकत आहे। आज या ठिकाणी जय भवानी मातेच्या गुळ पावडर फॅक्टरीचं जे आहे ते लोकार्पण झालेलं आहे। कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीनं गव्हाण पूजन झालं, मोळी पूजन झालं, त्यानंतर आपल्यासोबत आमदार बांगर आहेत। खरं तर हिंगोली जिल्हा हा सुरुवातीला मागासलेला जिल्हा म्हणून ओळख होता, त्यानंतर ना उद्योग जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख होती, मात्र हळूहळू आता जिल्ह्यात उद्योग वाढत आहेत। या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की हिंगोली जिल्हा हा मागासवर्गीय जिल्हा, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उद्योग नव्हता। पण या ठिकाणी आमचे राजेश्वर पतंगे असतील, आमचे राजेंद्र शिकरे असतील, आमचे सलीम भाई असतील, इजू पाटील असतील, आमचे आदरणीय डॉक्टर देवसरकर असतील, यांनी या ठिकाणी मोठं धाडस केलं आणि माझ्या गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी एक चांगला उद्योग की लोकांना इकडं तिकडं पळण्याची आवश्यकता नाही। आणि उद्योग जर म्हणसाल तुम्ही तर मला वाटते की या हिंगोली जिल्ह्यासाठी हा पहिलाच एक मोठा वास्तव या ठिकाणी उभारलेली आहे। त्याच्यामुळं या टीमचं खऱ्या अर्थानं आपण सगळ्या जणांनी टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करूया। किती लोकांना रोजगार मिळणार आहे यातून? मला वाटते किमान 4 ते 5 हजार लोकांच्या वर। आणि शेतकऱ्यांचं जर बघितलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की ही आजचा दिवस म्हणजे हे दिवाळीचा दिवस आहे। खरं तर तिकडे हिंगोली असेल, आपली कळमनुरी असेल, या ठिकाणी MIDC जागा मोठ्या प्रमाणात आहे, मात्र त्या ठिकाणी उद्योग नाही, तर आपण भविष्यामध्ये उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील। या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगेल की MIDC मंजूर झालेली आहे आणि लगेच बाजूलाच हेच राजेश्वर पतंगे, राजेश्वर पाटील, आमचे शिकरे, सलीम भाई, इजू पाटील यांनीच तुम्हाला सांगतो की त्यावेळेस सुद्धा ही जागा आम्हाला सुचवली आणि MIDC त्या ठिकाणी आम्ही मंजूर केली। बाकीचे जे उद्योग आहेत, मग सोयाबीनची फॅक्टरी असेल, इथून पुढचे काही असेल, तर या ठिकाणी या MIDC मध्ये ते सुद्धा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आम्ही उभे करणार आहोत। एक वेगळा प्रश्न आहे, खरं तर धाराशिव मध्ये जे आहे ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर असलेले किट वाटले होते आणि त्यावर संजय राऊतनी टीका केली होती। मात्र आज राजन विचारेंनीही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचे फोटो असलेले किट वाटलेले अनेक ठिकाणी। मला वाटते आपल्याच्यानं होत नाही आणि दुसऱ्याकडे काहीतरी बोर्ड दाखवायचं काम हे लोक करत असतात। एकनाथ भाई शिंदे हे सर्वांनाच माहित आहे की ही देना बँक आहे, हे गोरगरिबाचा नेता आहे आणि जर त्या ठिकाणी जर त्या किटवर जर तुम्हाला सांगतो एखाद्या कार्यकर्त्यांनी फोटो लावून जर किट वाटली असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा आनंद ते जो घेणारा आहे, जो गरजू आहे, त्याला सुद्धा तुम्हाला सांगतो की तोच आनंद आहे। याच्याच्यानं देणं होत नाही आणि लोकांनी जर दिलं तर ते पाहणं होत नाही, हे काम संजय राऊत करत असतात। मात्र आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत एका किटवरती। मी तेच म्हणालो ना, आम्ही केलं म्हणजे आमचं लेकरू आणि लोकांचं कार्ट, हे मला वाटते की संजय राऊत पाहत असतात। खरं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना ज्या आहेत ते राबल्या होत्या आणि त्या योजना आता कुठेतरी हळूहळू बंद होत आहेत, असं सुप्रिया सुळेने स्टेटस ठेवलेलं आहे। नाही, त्या एक ध्यानात ठेवा, विरोधकाला काही काम नाही। विरोधकाला तुम्हाला सांगतो लोक जे काम चांगलं करतात त्यांना काहीतरी दाखवणं लागेल ना। त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, विधानसभेमध्ये त्यांनी भविष्यपाठ केलाय। आपल्या कळमनुरी मतदारसंघामध्ये तुम्ही बघत असाल ज्या ज्या ठिकाणी कालच माझे 3 टर्नचे आमदार आहेत त्यांनी तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। अशा अनेक ठिकाणी काल मला वाटते की ते चाकूरचे आमदार, जळगावचे आमदार त्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्याच्यामुळं यांच्या पायाखालची वाळू घसरलेली, यांना माहित आहे आता काही खरं नाही। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत मध्ये एक हाती सत्ता या ठिकाणी शिवसेना महायुतीची येणार आहे। खरं तर तुम्ही आमदार आहातच, मात्र जिल्हा प्रमुख आहात। काल तुम्ही हिंगोली विधानसभेमध्ये काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे। 3 वेळेस काँग्रेसचे आमदार, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकरांचा शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश झालेला आहे। मी तुम्हाला सांगतो त्यांना धक्का देण्याची आवश्यकताच नाही, त्यांच्याकडे कोणीच राहिलं नाही आता। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की इनकमिंग ही सगळी शिवसेनेकडे आहे आणि सगळ्या लोकांना माहिती आहे की न्याय देणारा जर नेता कोणी असेल तर ते सन्माननीय एकनाथभाई शिंदे आहेत। खरं तर आज आमदार बांगर यांच्या हस्ते जे आहे ते गुळ उद्योग पावडराचं या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे आणि यानंतर जिल्ह्यात मोठे उद्योग आणणार आणि रोजगारांना जे आहे ते रोजगार देणार असल्याचं बांगर यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वारंगा फाटा, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।